काय तुम्हालाही सकाळी उठल्यावर सांधेदुखीचा भयंकर त्रास होतो? गुडघे दुखतात म्हणून पायऱ्या चढण्याची भीती वाटते की खांद्यांमध्ये आणि पाठीत नेहमी जडपणा जाणवतो? जर तुम्ही सर्व उपाय करून थकला असाल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, आजच्या या अत्यंत खास व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. मी तुमची होस्ट आणि तुमची आरोग्य मैत्रीण डॉक्टर संगीता जाधव आज तुम्हाला एक अतिशय जबरदस्त परिणाम देणारा आणि अत्यंत कमालचा घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जुन्या काळातील पारंपरिक चिकित्सा आणि दीर्घकालीन अनुभवाशी जोडलेला आहे. ज्यांच्या शरीरात हाडांचे दुखणे, सांध्यांमध्ये कडकपणा, आखडणे, जडपणा किंवा सतत वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हा देशी उपाय विशेषतः खूप फायदेशीर मानला जातो. हा उपाय हळूहळू या सर्व समस्या आतून कमी करण्यास मदत करतो आणि शरीराला पुन्हा पूर्वीसारखे हलके, चपळ आणि ॲक्टिव्ह बनवण्यासाठी उपयुक्त ठरतो. मी यापूर्वीही आरोग्याशी संबंधित अनेक आजार आणि समस्यांवर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक आजाराबद्दल सविस्तर माहिती आणि अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर केले आहेत. पण आज मी डॉक्टर संगीता जाधव तुम्हाला जो घरगुती उपाय सांगणार आहे तो इतर अनेक उपायांच्या तुलनेत अधिक सोपा आणि जास्त प्रभावी मानला जातो. हा इतका सोपा उपाय आहे की कोणतीही व्यक्ती जास्त मेहनत न घेता आणि जास्त वेळ न घालवता तो लगेच तयार करू शकते. या उपायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे तयार करण्यासाठी फक्त 2च गोष्टींची गरज पडते. या दोन्ही गोष्टी इतक्या सामान्य आहेत की त्या एकतर तुमच्या घरच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच उपलब्ध असतील किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही किराणा दुकानात काही मिनिटांत सहज मिळतील. हे बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. तुम्ही सकाळची वेळ निवडा किंवा संध्याकाळची, याचा वापर कधीही केला जाऊ शकतो आणि हा खूप लवकर बनून तयार होतो. पण मंडळी, येथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या उपायाचा पूर्ण फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकाल. कोणतीही घाई न करता प्रत्येक लाईन चांगल्या प्रकारे समजून घेऊन ती तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग बनवाल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट करून मला हे नक्की सांगा की तुम्ही मला कुठून पाहत आहात. तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर की अकोला येथून जोडले गेला आहात. मी स्वतः तुमची प्रत्येक कमेंट लक्ष देऊन वाचते आणि तुमच्या प्रतिक्रियांची खूप आतुरतेने वाट पाहत असते. सांधेदुखीची लक्षणे आणि कारणे. आता जरा विचार करून पहा, जर तुमच्या खांद्यांवर नेहमी जडपणा जाणवत असेल, जसे की तिथे काही ओझे ठेवले आहे, जर तिथे अधूनमधून वेदना किंवा टोचल्यासारखे वाटत असेल, तुमच्या गुडघ्यांमध्ये सुईसारखी टोचणी होत असेल किंवा चालताना जळजळ जाणवत असेल, तुमच्या हातपायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना किंवा आखडणे असेल आणि तुमच्या स्नायूंमध्ये नेहमी ताण जाणवत असेल, तर विश्वास ठेवा, हा देशी उपाय तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा चालायला सुरुवात करता आणि त्याचवेळी वेदना जास्त वाढतात, तेव्हा तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करून पाहायला हवा. माझ्या अनेक पेशंट्सना आणि प्रेक्षकांना याचा खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळाला आहे. हा त्रास का होतो? पहा मंडळी, आपल्या शरीरात जेव्हा 2 हाडे एकमेकांना जोडली जातात तिथे एक सांधा तयार होतो. त्या सांध्याच्या मध्यभागी एक मऊ थर असतो जो कुशनसारखे काम करते. सामान्य भाषेत लोक याला कुशन म्हणतात, पण वैद्यकीय भाषेत याला कार्टिलेज म्हटले जाते. हेच कार्टिलेज दोन्ही हाडांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवते आणि शरीराची हालचाल म्हणजे चालणे फिरणे सोपे करते. पण जशी माणसाचे वय वाढते किंवा शरीर आतून कमकुवत होऊ लागते, तसतसे हे कार्टिलेज हळूहळू झिजू लागते. बऱ्याच वेळा हा थर इतका खराब होतो की तो जवळपास संपण्याच्या स्थितीत पोहोचतो. जेव्हा हा कुशनसारखा थर कमी होतो तेव्हा दोन्ही हाडे थेट एकमेकांवर घासू लागतात आणि याच कारणामुळे गुडघे, खांदे किंवा कोणत्याही सांध्यात तीव्र वेदना, सूज आणि त्रास सुरू होतो. बरेच लोक मला सांगतात की त्यांना गुडघ्यांमध्ये सुईसारखी टोचणी जाणवते, खांदे पूर्णपणे आखडतात आणि बोटही सहज दुमडता येत नाहीत. तुम्हीही आपल्या घरातल्या अनेक वयस्कर लोकांना हे सांगताना नक्की ऐकलं असेल की आता पायऱ्या चढल्या जात नाहीत, बोटांची व्यवस्थित मूठ वळत नाही आणि उठताना पायात तीव्र वेदना सुरू होतात. ही सर्व लक्षणे स्पष्टपणे सांगतात की त्यांच्या सांध्यांमधील कार्टिलेज एकतर खूप पातळ झाले आहे किंवा जवळपास संपण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. आता मी ज्या उपायाबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे शरीरात कार्टिलेज पुन्हा तयार होण्यास मदत करणारे मानले जाते. जुन्या आणि खराब सांध्यांची स्थिती सुधारण्यास तो सहाय्यक मानला जातो आणि हाडांना पुन्हा मजबूत आणि लवचिक बनवण्यास मदत करतो. हा चमत्कारी उपाय तयार करण्याची कृती.
जसे मी तुम्हाला आधी सांगितले, हे तयार करण्यासाठी फक्त 2च गोष्टींची गरज पडते. पण त्या कशा मिसळायच्या, कशा तयार करायच्या आणि कोणत्या पद्धतीने वापरायच्या हे समजणे खूप गरजेचे आहे. म्हणून मी डॉक्टर संगीता जाधव तुम्हाला हात जोडून विनंती करते की पूर्ण माहिती लक्ष देऊन ऐका, नीट समजून घ्या आणि आपल्या जीवनात अवलंबून याचा लाभ नक्की घ्या. साहित्य आणि कृती. 1. काचेची बाटली घ्या. सर्वात आधी एक स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घ्या. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बाटली कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकची नसावी. ती केवळ काचेचीच बाटली असली पाहिजे. कारण जेव्हा केव्हाही आपण कोणतेही तेल, विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो, तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करू लागतात आणि त्याचा प्रभावही कमी होऊ लागतो. 2. तिळाचे तेल. जर तुमच्या घरात आधीच मोहरीचे तेल असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की या उपायाने अधिक वेगाने आणि जास्त खोलवर परिणाम दाखवावा, तर एक डॉक्टर म्हणून माझा सल्ला हाच राहील की मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही तिळाचे तेल वापरा. कारण तिळाचे तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि कोणत्याही भेसळीविना असते आणि शतकांपासून प्रत्येक प्रकारच्या वेदना कमी करण्याचा तो एक अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. आयुर्वेदातही तिळाचे तेल सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात प्रभावशाळी तेल म्हटले आहे. इथपर्यंत की जुन्या धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही असे लिहिले आहे की तेल शब्दाची मूळ सुरुवात तीळ शब्दापासून झाली आहे आणि बाकी सर्व तेले नंतर बनवली गेली आहेत. आयुर्वेदाचे प्रसिद्ध अष्टांग हृदय या पुस्तकातही स्पष्टपणे सांगितले आहे की जो माणूस रोज तिळाचे तेलाने हलक्या हाताने संपूर्ण शरीराची मालिश करतो, तो आयुष्यभर गुडघेदुखी, सांध्यांची आखडण आणि शरीराच्या कोणत्याही भागात होणाऱ्या वेदनांपासून बऱ्याच अंशी वाचू शकतो. म्हणूनच माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी तुम्हाला हाच सल्ला देईन की या देशी उपायात मोहरीच्या तेलाऐवजी तिळाच्या तेलाचाच वापर करा, जेणेकरून त्याचा परिणाम जलद होईल आणि आतपर्यंत खोलवर काम करू शकेल. 3. कार्पूर. आता मंडळी, हा पूर्ण घरगुती आणि प्रभावी उपाय पूर्णपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एका अत्यंत आवश्यक आणि ताकद देणाऱ्या गोष्टीची गरज आहे, आणि ती म्हणजे कार्पूर. कार्पुराचे नाव जवळपास प्रत्येक घरात ऐकलेले आणि ओळखलेले आहे. साधारणतः याचा वापर पूजापाठ, आरती आणि धार्मिक कार्यात केला जातो. पण मंडळी, कार्पुराचा उपयोग केवळ पूजेपुरता मर्यादित मानला जात नाही. आजच्या काळात अनेक लोक श्वास घेण्यास त्रास होत असल्यास बंद नाक उघडण्यासाठी आणि इथपर्यंत की शरीरात ऑक्सिजन पातळी योग्य राखण्यासाठीही कार्पुराचा वापर करतात. कार्पुराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो श्वास घेण्याची क्षमता वेगाने वाढवण्यास मदत करतो आणि आपले फुफ्फुसे मजबूत बनवण्यास सहाय्यक ठरतो, जेणेकरून शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा टिकून राहील. पण या खास देशी उपायात आपण कार्पुराचा उपयोग केवळ वेदना, सूज आणि सांध्यांमध्ये जमा झालेला कडकपणा कमी करण्यासाठी करणार आहोत, जेणेकरून जिथे कुठे हाडांमध्ये त्रास आहे तिथे तो आतपर्यंत आराम पोहोचवू शकेल. 4. पावडर बनवा. आता तुम्हाला फक्त कार्पुराचे 2 छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत. हे तुकडे खलबत्त्यात किंवा एखाद्या मजबूत वस्तूच्या सहाय्याने हळूहळू कुटा, जोपर्यंत ते पूर्णपणे पावडरमध्ये बदलत नाहीत. यात कोणताही मोठा तुकडा बाकी राहील नाही याची काळजी घ्या, कारण ही पावडर जेवढी बारीक असेल तेवढीच ती तेलात चांगल्या प्रकारे मिसळू शकेल. 5. मिश्रण करा. आता जी पावडर तयार झाली आहे ती त्यात स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीत टाका, ज्यामध्ये तुम्ही आधीपासूनच तिळाचे तेल भरून ठेवले आहे. यानंतर बाटलीचे झाकण घट्ट बंद करा आणि बाटलीला हलक्या हाताने थोडा वेळ हळूहळू हलवा, जेणेकरून कार्पुराची पावडर आणि तेल एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून एकजीव मिश्रण तयार होईल. ही प्रक्रिया आरामात करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून दोन्ही गोष्टी पूर्णपणे एकमेकांमध्ये विरघळून जातील. 6. सन थेरपी. आता या तयार तेलाला कमीत कमी 1 तास थेट आणि कडक उन्हात ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जर उन्हाळा सुरू असेल तर हे काम खूप सहज होईल, कारण त्यावेळी सूर्याची किरणे खूप तीव्र आणि प्रभावशाली असतात. पण जर हिवाळ्याचा ऋतू असेल किंवा आकाशात ढग जमा झाले असतील आणि ऊन कमी येत असेल तर या कामात थोडी अडचण येऊ शकते. म्हणूनच हवामानाची काळजी घेणेही गरजेचे आहे. अशा परिस्थितीत प्रयत्न करा की ही बाटली अशा वेळी उन्हात ठेवा जेव्हा सूर्याचा प्रकाश थेट बाटलीवर पडत असेल. सुमारे 1 तास उन्हात ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे तयार आणि जास्त प्रभावी मानले जाते. तेल लावण्याची योग्य पद्धत आणि वेळ. आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की या तेलाचा वापर कधी करावा आणि कोणत्या पद्धतीने करावा, जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त आणि दीर्घकाळ टिकेल. हे तेल लावण्याची सर्वात उत्तम वेळ सकाळची किंवा दिवसाची मानली जाते.
संध्याकाळ झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर न करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यावेळी शरीराचे तापमान थोडे कमी असते आणि त्याचा प्रभाव तेवढ्या खोलवर पोहोचू शकत नाही. आता जेव्हा तुम्ही हे तेल लावायला जाल तेव्हा आपल्या दोन्ही तळव्यांवर याची पुरेशी मात्रा घ्या आणि हलक्या हाताने त्यांना एकमेकांवर हळूहळू घासा. जेव्हा तुमच्या तळव्यांमध्ये हलकी उष्णता जाणवायला लागेल तेव्हा हे तेल त्या ठिकाणी लावायला सुरुवात करा जिथे वेदना, सूज किंवा आखडणे जाणवत असेल. तुम्ही हे तेल गुडघे, खांदे, कंबर, पाठ किंवा शरीराच्या कोणत्याही सांध्यावर लावू शकता. सर्वात महत्त्वाची टीप, या गोष्टीची खास काळजी घ्या की मालिश नेहमी अत्यंत हलक्या हाताने करायची आहे, खूप जास्त जोर लावून करायची नाही, कारण हलक्या मालिशने तेल हळूहळू आतपर्यंत पोहोचते. हे तेल हळूहळू शरीरात आत जाऊन आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करते. हे तेल तयार करणे जेवढे सोपे आहे तेवढाच भोल आणि दीर्घकाळ टिकणारा याचा प्रभाव मानला जातो. आता जर तुम्हाला वाटत असेल की या तेलाची ताकद दीर्घकाळ टिकावी, तर हे गरजेचे आहे की तुम्ही दररोज या बाटलीला किमान अर्धा तास उन्हात नक्की ठेवा. यामुळे याची शक्ती टिकून राहते. अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर बाटली परत घरात ठेवून द्या. अशा प्रकारे जेव्हा हे तेल रोज सूर्याच्या किरणांमधून ऊर्जा घेते तेव्हा यात सूर्यचिकित्सा म्हणजेच सन थेरपीचा गुण येऊ लागतो. यामुळे याची औषधी शक्ती आणखी जास्त वाढते आणि ते शरीरात जाऊन वेगाने परिणाम दाखवू लागते. हेच कारण आहे की याला उन्हात ठेवलं गरजेचे मानले जाते. आता जर तुमची इच्छा असेल की तुमच्या शरीरातील जुन्या आणि अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वेदना आतून पूर्णपणे संपून जाव्यात, तर तुम्हाला यासोबतच काही इतर छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागेल. वात वाढवणारे पदार्थ टाळा. रात्री झोपण्यापूर्वी कधीही दही, ताक किंवा कोणत्याही प्रकारच्या आंबट वस्तूंचे सेवन करू नये, कारण या गोष्टी अनेकदा शरीरात वेदना आणि आखडणे वाढवण्याचे काम करतात. याशिवाय प्रयत्न करा की राजमा, तूर डाळ, बटाटा, फ्लावर आणि पांढरा तांदूळ यांसारख्या वस्तूंचे सेवन कमी प्रमाणात करा, कारण या सर्व गोष्टी शरीरात वात तत्व वाढवण्याचे काम करतात. जेव्हा शरीरात वात जास्त वाढतो तेव्हा सांध्यांच्या आत असलेला नॅचरल मॉइश्चर म्हणजेच नैसर्गिक ओलावा हळूहळू सुकू लागतो आणि कार्टिलेज कमकुवत होऊन संपू लागते. हेच कारण आहे की सांध्यांमधील वेदना आणि कडकपणा वाढू लागतो. म्हणूनच वात वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं खूप गरजेचे मानले जाते. मेथी दाणे. याशिवाय काही सोपे घरगुती उपाय असेही आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही शरीराच्या आत जमा झालेला अतिरिक्त वात म्हणजेच हवा बाहेर काढू शकता. त्यापैकी सर्वात जास्त प्रभावी उपाय मानला जातो मेथीचे दाणे. मेथीचे दाणे शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतात. तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उपाशी पोटी ते भिजलेले दाणे चांगल्या प्रकारे चावून चावून खायचे आहेत. हा उपाय शरीरातील अतिरिक्त गॅस, सूज आणि जडपणा बाहेर काढण्यासाठी खूप जास्त असरदार मानला जातो आणि यामुळे सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. सोबतच शरीर हलके आणि आरामदायक वाटू लागते. यासोबतच एक अतिशय सोपे पण अत्यंत ताकदवान योगासन मानले जाते, पवनमुक्तासन. जर तुम्ही हे आसन रोज 1 किंवा 2 वेळा आरामात करता तर शरीरात जमा झालेली अतिरिक्त हवा हळूहळू बाहेर पडू लागते. पोट हलके वाटते आणि सांध्यांचे दुखणेही हळूहळू कमी होऊ लागते. हे आसन शरीराला आतून आराम देण्यास खूप मदतगार मानले जाते. तर मंडळी, या खास आणि असरदार घरगुती उपायात आपण फक्त 3 गोष्टींचा वापर केला आहे. पहिले तिळाचे तेल, दुसरे कापूर आणि तिसरे मेथीचे दाणे. जर तुम्ही ह्या 3ही गोष्टी अगदी त्याच पद्धतीने वापरता जसे मी तुम्हाला सांगितले आहे आणि याला रोज नियमाने करता, तर तुम्ही आपल्या शरीराच्या जुन्या, जिद्दी आणि अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वेदनांपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळवू शकता आणि एक निरोगी, ऊर्जावान आणि वेदनामुक्त जीवन जगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर याला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच आणखीही आरोग्याशी संबंधित माहिती मिळत राहील. तुमची आरोग्य मैत्रीण मी डॉक्टर संगीता जाधव आता तुमची रजा घेते. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा.